महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रक्षण करणारे पोलीस बनले भक्षक, महिलेशी मद्यपानाच्या नशेत संभाषण, 2 पोलीस निलंबित। देशातील महिला शक्तीला संसदेत प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे याकरता संसदेत महिला शक्ती विधेयक जोरदार चर्चेत असताना पेण पोलीस ठाण्यात हवालदार प्रकाश बाबू कोकरे यांनी मद्यपानाच्या नशेत दक्षता कमिटीच्या महिला सदस्याशी मोबाईल व्हॉट्सअपवरून कोणतेही शासकीय काम नसताना गैरजबाबदारपणे केलेल्या गैरवर्तनाची पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी गंभीरतेने दखल घेत त्यांना मिळालेल्या अधिकारात शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारत पोलीस हवालदार प्रकाश बाबू कोकरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहन मोहिते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षक रायगड यांचे कार्यालयातून पीडित महिलेने केलेल्या तक्रारीची महिला पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांनी गंभीरतेने दखल घेत प्रकाशबाबू कोकरे व पेण पोलीस ठाणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहन मोहिते खोपोली यांनी केलेल्या गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तनामुळे शिस्तप्रिय पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। त्यांच्या या गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तनाबद्दल त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे योजले आहे। त्यानुसार गृह विभाग अधिसूचना क्रमांक MIS 1910 क्रमांक 185 पोल 6 दिनांक 12/1/2011 व मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 5 ख आणि कलम 25 अन्वये मुंबई पोलीस शिक्षा व अपील ये नियम 1956 यांच्या नियम 3 पोट नियम 1 खंड 1 द्वारे सेवेतून निलंबित करीत आहेत। निलंबित कालावधीत नियंत्रण कक्ष रायगड अलिबाग येथे हजेरीसाठी ठेवण्यात येत आहे। दररोज 2 वेळा नियंत्रण कक्ष रायगड अलिबाग येथे हजेरी देण्याची आहे। निलंबन कालावधीत त्यांना जेव्हा खाजगी कामासाठी मुख्यालय सोडून बाहेर जावयाचे असेल तेव्हा त्यांनी या कार्यालयाची आगाऊ लेखी परवानगी घ्यावी लागेल असे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट पेण।